नमस्कार श्रोते हो. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती ही काळाची गरज बनली आहे. अशावेळी शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे, पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे आणि शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी कार्य करणाऱ्या उपकृषी अधिकारी धनंजय दत्ताराम गावडे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम करताना कोणते अनुभव तुम्हाला सर्वाधिक जास्त लक्षात राहिले? मॅडम, एक सहज घडलेला किस्सा सांगतो. म्हणजे बरेच किस्से आहेत. 2014 मध्ये मालवणमध्ये आलो आणि आंबडोसे गाव होतं आणि तिथे एक शेतकरी होते. धोंडी नायका म्हणून आमचे शेतकरी होते. मग त्याने 1 गुंठा 2 गुंठा अशी भाजीपाला केलेला होता आणि भाजीपाला अस्ताव्यस्त होता. त्याने म्हणाले, तुम्ही मार्गदर्शन करायला येत नाही. म्हटलं, तुम्ही 2 गुंठे भाजीपाला करता, चुकीच्या पद्धतीने करता. तुम्ही जर चांगला करत असेल तर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतो. मग ते माझ्याबरोबर सातत्याने राहिले. आणि एक दिवस असं आलं, त्यांना बांबू लावायचा होता आणि त्या गावात बांबू फारसा होत नाही, कारण जंगली प्राण्यांचा उपद्रव ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी. मग त्याने घेतलेला निर्णय, मला म्हणे करायचं का? मग चॅलेंजिंग आहे, करूया म्हटलं. पण मी आखणी केल्याशिवाय तुम्हाला काही लागवड करायला देणार नाही. आणि ह्याने डायरेक्ट मला फोन केला. आमचे त्यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गोसावी साहेब होते, विश्वनाथ गोसावी. आणि त्यांना म्हटलं की तुम्ही सगळे आमचे शुभारंभ करायला या. म्हणून मी आदल्या दिवशी काय नक्की केलं ते बघायला गेलो. तर ह्या आमच्या नाईक काकांनी ते कसे खड्डे मारलेले होते, जवळजवळ 400 खड्डे होते. मी तिथंच सांगून टाकलं, मी सांगितलं तुम्हाला आखणी करून देतो, सगळं करतो. तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला काही तुमच्याकडे येण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अजूनही मी आखणी करून देतो. तुमची जर तयारी असेल तर मी उद्या सकाळी पहाटे 7:30ला येतो. तर ते मला नाहीच जमणार, मला एवढा सगळा खर्च केला कसं शक्य आहे. आणि मी निघून गेलो तिथनं. मग त्यांनी मला रात्री फोन केला, साहेब असं असं आहे, उद्या 6 माणसं ठेवतो, तुम्ही टेप घेऊन या, आखून द्या. म्हणजे एवढं विश्वास किंवा एवढं परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि आज ती बाग अतिशय दिमाखात उभी आहे. आणि इव्हाना त्यानंतरचं त्यांचं सगळं प्लांटेशन होतं ते ओळीत आणि अंतरात असं होतं आणि खूप छान उत्पादन त्यांचं मिळते त्यांना. असे बरेच अनुभव यामध्ये आहेत. अच्छा, खूप छान. खरोखरच प्रत्यक्ष जेव्हा शेतात काम करताना मिळणारे अनुभव हे शेतीला नवीन दिशा देतातच. सर, सिंधुदुर्गामध्ये भात, चटई, रोपवाटिका आणि श्री भात लागवड तंत्रज्ञानाची सुरुवात कशी झाली? 2006ला दापोली येथे आमचं पहिलं प्रशिक्षण झालं भातामध्ये. त्याला टीओ म्हणायचं. आणि 6 महिन्याचं दीर्घकाळ असणारं प्रशिक्षण. या कोकणात वाढलो, भात आम्हाला माहिती, आणि भातात काय प्रशिक्षण घ्यायचं याचं आम्हाला नवल होतं मोठं. पण ते आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला कळलं भातामध्ये काय आहे, म्हणजे भातामध्ये किती काम करण्यासारखं आहे. आणि तिथं आम्ही शिकलो की गुंठ्याला 100 किलो उत्पादन घेऊ शकतो, जेव्हा आपल्या ह्या बऱ्याच मंडळांची उत्पादकता जी आहे ती 25-30 किलोच्या वर नव्हती. आणि 100 किलो म्हणजे फार मोठं होतं. मग त्यावेळी तिथे डॉक्टर देशपांडे म्हणून त्या ठिकाणी विद्यापीठाचे शिक्षक होते आणि ते आम्हाला त्या ठिकाणी एक लेक्चर द्यायला आले होते. आणि त्यांनी भाताचं रोबोटिका सांगता मॅट रोबोटिका म्हणजे प्लास्टिकवर कशी रोपं घालू शकतो एवढं सांगितलं होतं. कुठं तिथे डेमॉन्स्ट्रेशन मात्र नव्हतं. आणि जेव्हा आम्ही 2 प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर पहिलं शेतीशाळा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली शेतीशाळा ही अणावमध्ये झाली. आणि त्यावेळी आम्ही सहज प्लास्टिकवर रोबोटिका कशी होऊ शकते हे पाहिलं. आणि लोकांना सुद्धा कुतूहल होतं की अरे, प्लास्टिकवर 1 इंचावर लावलेली रोपं उत्पादन देतील का नाही. पण शेतीशाळामुळे हेच असतं की बांधावरची शेतीशाळा नसते, तर प्रत्यक्ष शेतावरची शेतीशाळा. आणि त्यावेळी आम्ही रोबोटिकेला त्याचं उत्पन्न 100 किलो होतं. तिथून रोबोटिका, मॅट रोबोटिका जी आहे, चटई रोबोटिका सुरुवात झाली. आज त्याचं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये असेल किंवा कोकण डिव्हिजनमध्ये किंवा इव्हन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतो. दुसरं आहे श्री भात लागवड. श्री भात लागवड मी अणावमध्ये असताना गोमुख म्हणून संस्था होती आणि त्या गोमुख संस्थेनं ती लागवड केली. मी ती पाहायला गेलो होतो. त्यावेळी 4 सूत्री भात पद्धत होती आणि थोडीशी किचकट होती. उत्पादन त्याच्यामध्ये चांगलं यायचं, पण शेतकऱ्यांना थोडंसं अडचण व्हायची. त्याला कोळपणी वगैरे करायची. 25x15 अंतर नाही ठेवलं तर ते कोळपणी करायला म्हणजे मग उत्पादनात घट यायची. पद्धत चांगली असून तर मग SRI आपण वापरू शकतो का असं मला थोडंसं वाटलं. म्हणजे SRI पद्धत, श्री पद्धत आहे ती, सिस्टीम ऑफ राईस इंटिमिक्शन, भात सघनीकरणाची पद्धत. मग ती चालू केली आणि असं दिसलं की त्या पद्धतीमध्ये खूप छान उत्पादन मिळतं आणि लोक सहज ते अडॉप्ट करू शकतात.
आणि तिथनं मग सिरी पद्धत चालू केली. नाही, आंबडस गावामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात अगदी 9 दिवसाचं रोप लावलं, 15 दिवसाचं रोप लावलं. आणि अच्छा. जिथे शेतकरी सांगत होते की हे शक्य नाही, मग ही घाटावरची सहज होऊ आमच्याकडे होऊ शकत आहे, यांना उत्पादन मिळणार नाही, तर तिथले अनुभव हे होते आमचे. पहिले जे प्रयत्न होते ते 100 किलो, 120 किलो, आणि आम्ही हायेस्ट त्याच्यामध्ये गुंठ्याला 158 किलो अच्छा. उत्पादन केले, जे मध्यम प्रकारची जमीन होती. भारी जमिनीत त्याचं उत्पादन जास्त येतं. अच्छा. असं श्री पद्धती लागवडीची सुरुवात झाली. ती सुद्धा आज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सर, आज सेंद्रिय शेतीबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. याबाबत आपले मार्गदर्शन काय असेल थोडक्यात सांगा. आज आपण जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये पेशंट आहे, कोणता ना कोणता तरी आजार आहे. कारण का, तर आपण जे अन्न खातोय ना, ते सगळं भेसळ एकतर आहे किंवा विषयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण काय खातोय ते आपल्याला कळत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी केमिकल आहे. केमिकल वापरतो, इन्सेक्टिसाइड वापरतो, पेस्टिसाइड वापरतो, अन्य काही पिकवण्यासाठी इतर रसायन आपण वापरतो. त्याच्यामुळे आजार निर्माण करणारच आहे. पण सेंद्रियमध्ये कसं आहे की सेंद्रियमध्ये जे वापरतो ते निसर्गात तयार झालेलंच आहे, खरं. आणि ते आपण झाडांना देतो. पूर्वी आपली जी शेती होती ती नैसर्गिक शेती होती किंवा सेंद्रिय शेतीच होती असं म्हणायला पाहिजे. पण सेंद्रिय शेती जर केली तर आपण आपलं जे आहे आपण स्वतः विषमुक्त खाऊ आणि विषमुक्त सगळ्यांना देऊ. त्याच्यामुळे आज जो मेडिकल स्टोअर झालेला आहे घराघरात तो होणार नाही. प्रकृतिमान जे आहे ते खूप चांगलं राहील. त्यामुळे प्रत्येकाने एक गाय स्वतःच्या घरी असली पाहिजे, पण ती देशी गाय. अच्छा. कारण एक गाय जवळजवळ 40 एकर शेत जमीन ही समृद्ध करते. मग गाय ही ह्याच्यासाठी पाळायची नाही, दुधासाठी पाळायची नाही, तर गोमूत्र आणि शेण याच्यासाठी जर पाळली तर आपण खऱ्या अर्थानं समृद्ध होऊ. कारण 50 प्रकारचे सुद्धा आजार बरे करण्याची क्षमता गोमूत्रामध्ये आहे. पण गोमय वसते लक्ष्मी असं आपण म्हणतो, पण का, तर तेवढी शक्ती त्याच्यामध्ये त्या गायीमध्ये आहे. आणि जर गाय आणली की आपली शेती ही समृद्ध होईल. अच्छा. आणि पारंपरिक गावठी बियाणे आणि रानभाजी संवर्धनाचं महत्त्व काय आहे? गावठी बियाणे जी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं लाल तांदूळ असेल किंवा काळा तांदूळ असेल, 2 प्रकार असतात. गावठी बियाणामध्ये सगळी बियाणी ही औषधी आहेत. अच्छा. कारण आता कोरोनाच्या काळात वाल ही मोठ्या प्रमाणात सगळीकडे विकली गेली किंवा वालाईला फार मोठं डिमांड आलं. अच्छा. तुम्ही आज बघितलं तर मार्केटमध्ये बारीक फाद असेल तर कुठल्या हे विकत घेणारे दुकानदार आहेत मेन, ते जाड्या भाताला जास्त रेट देतात आणि बारीक भाताला कमी रेट घेतात. तर त्याच्यामुळे असणारे औषधी गुणधर्म आपल्या कोरोना काळात जो वालाही भात केला, जो पारंपरिक आहे त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. त्यानंतर रक्तसाळासारखं भात आहे त्याच्यामध्ये लोह जास्त आहे, 34.5 एवढं त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण आहे. काळं भात आहे आणि ही भात ही शाश्वत आहेत. ही कित्येक काळ तुम्ही ठेवली तरी ती राहणार आहे. परवा असंच शेतकऱ्यांशी बोलता बोलता एक शेतकरी म्हणाल की माझ्याकडे रक्तसाळाचं भात आहे पण त्याला 3 वर्ष झाली. मग म्हटलं ते रुजेल का? मग का नाही रुजणार, बघायला काय हरकत नाही. मग त्यांनी 100 दाणे टाकले आणि बघितलं त्याला खूप छान रुजवा आला. म्हणजे 3 वर्षापूर्वीचं रक्तसाळ भात सुद्धा ठेवलेलं त्याला मोड येऊ शकतो, म्हणजे ते रुजू शकतं, ते रोपं तयार होऊ शकतात. पण तुम्ही जर आता हायब्रिड घेतलं किंवा संकरित बियाणे घेतली त्याला म्हणतो किंवा संशोधित बियाणे घेतली तर दुसऱ्या वर्षी ती रुजत नाहीत की ते उत्पन्न देत नाही. ह्याचा प्रॉब्लेम काय आहे भविष्यात, जर तुमच्याकडे ही गावठी बियाणे सगळी संपली तर तुम्हाला ज्या कंपन्या त्याच्यावर अवलंबून राहावं लागेल आणि ती जी काही किंमत सांगतील. आज बियाण्याची किंमत त्यांची 100 रुपये आहे, 100 रुपये 500 रुपये सांगितले काय 1000 रुपये, त्यांच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागेल. अच्छा. हे त्याच्या महत्त्व. आणि पारंपरिक जर बियाणे आपण मोडली तर आपला ऱ्हास हा नक्की आहे. अच्छा. या पारंपरिक बियाणे टिकवली पाहिजे. दुसरं आहे ती रानभाज्या संदर्भात त्याचं संवर्धन होण्याचं गरज आहे. मग पहिल्यांदा आपल्याला रानभाजी कोणती आहे हे कळलं पाहिजे, त्याचा अधिवास कुठं आहे तो कळला पाहिजे आणि त्याची लागवड कशा प्रकारे केली जाते हे कळलं पाहिजे, तरच त्या रानभाज्यांचं संवर्धन होईल. त्या पण काही काळात असं दिसेल की त्या स्वतः संपलेल्या आहेत. अच्छा. अच्छा. सर, उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवणे हे प्रत्येक शेतकऱ्याचं असं उद्दिष्ट असतं. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी कोणती तंत्र आपण शेतकऱ्यांना सुचवाल? आत्ता जसं आपण मगाशी म्हटलं की भाताची बाबतीत कारण मॅड रोबोटिक आहे. ह्या मॅड रोबोटिकामध्ये आपले श्रम वाचतात, वेळ वाचतो, पैसा वाचतो, त्यानंतर मजुरांची बचत होते. कारण
जर आपल्याला बियाणं रोपं काढायची आहेत तर या ठिकाणी रोपं कुठेही काढायची नाही आहेत, उचललं आणि लावायला गेलो आणि आपण जर पेरलं तर त्याला श्रम आले आणि पैसा आला, वेळही गेला आणि वेळात आपल्याला शेती लावता येते. तर हा एक हे तर तंत्र आहे, हे तंत्र शेतकऱ्यांना फायदा आहे. त्यानंतर आत्ता बघितलं तर आंब्यामध्ये बॅगिंगचं तंत्रज्ञान आलं. म्हणजे डाळिंबामध्ये करतात, द्राक्षामध्ये करतात. तर हापूस आंब्यामध्ये बॅगिंग जर केलं आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना तर खूप फायदा होईल. बरेच शेतकरी आता करायला लागले. याच्यामुळे काय होतं, सुपारी एवढं फळ असेल ना, खार पडली तर आंबा पूर्ण नुकसान होतं. आणि बॅगिंग केलं तर हे सगळं पाऊस पडला, खार पडली तर तो टिकून राहतो. अशी काही बरीच तंत्रज्ञान आहेत. त्यानंतर आता शेतीमध्ये हार्वेस्टिंग कम बाइंडर येतो. अच्छा. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल की भात कापणी होते आणि लगेच मळणी करून सुद्धा येतं. मग असे काही अवजार पण शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. असं आज मजूर नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे सगळं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं पाहिजे, तर ते फायद्याचं राहील आणि नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा सर, आणि हवामान बदलाचा शेतीवर काय परिणाम होत आहे आणि त्यावर उपाय काय? हवामान बदलामुळे काय झालं की आपण सांगू शकत नाही की आज तुम्ही बियाणं पेरा, पाऊस पडणार आहे आणि उद्या म्हणजे ते तुम्ही लावू शकता. आता जे आपलं हवामान तंत्रज्ञान आहे, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, खूप प्रगत झालेलं आहे सांगतं. पण याला आपल्याला चॅलेंज करता येत नाही. त्याच्यानुसार आपण काही करू शकतो. आपल्याला थोडं बदलावं लागेल, पीक पद्धती बदलावी लागेल. सर, कृषी पर्यटन ही संकल्पना कोकणासाठी किती उपयुक्त आहे असं वाटतं? कोकण ही परशुरामाची भूमी मानली जाते. इव्हाना कोकण हे सुवर्ण कोकण आहे आणि बरेच जण म्हणतात की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, पण गरजच नाही. कॅलिफोर्नियापेक्षा कोकण खूप समृद्ध आहे, विविधतेनं नटलेलं आहे. कारण प्रत्येकजण येतो तो कोकणावर फार प्रेम करतो, कुठून आला तरी, आणि इथे राहायला बघतो. म्हणजे कोकणात आला तर तो जायला बघत नाही, इतकं सुंदर कोकण आहे. आणि ह्या गोष्टींचा जर इथल्या राहणाऱ्या जनसामान्यांनी, शेतकऱ्यांनी तर त्याचा पर्यटनासाठी वापर केला तर तो खूपच फायदेशीर होणार आहे. का पर्यटनाच्या ह्या ज्या कल्पना आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत लोकांच्या, की तिथं गार्डनिंग असलं पाहिजे, छानपैकी कन्स्ट्रक्शन वालं, तर असं काय नाही. जे आहे त्यात पर्यटन आपण सुंदरपणे करू शकतो. बाळासाहेब परुळेकर म्हणून ह्याचे होते, कृषी पर्यटनाचं त्यांनी काम केलं आणि ऑर्गॅनिक फेडरेशन संचालक सुद्धा होते. त्यांनी कृषी पर्यटनाचे सहज मला समजावून सांगितलं. मी तेव्हा बांद्यात होतो, मडुरा म्हणून गाव आहे. मग ते म्हणाले आपल्याला इथं कृषी पर्यटन करायचं. मग काका म्हटलं कसं शक्य आहे कृषी पर्यटन? इथं तर काहीच नाही म्हटलं, हा मांगर आहे, चारवलेली जमीन आहे आणि आंब्याची बाग आहे, तर कृषी पर्यटन कसं होईल? आणि नेमकं त्यांचे काही रिलेटिव्स, असे नातेवाईक, ओळखीची माणसं, ते गोव्या फिरायला जाणार होती सगळी मुलं. मग त्यांच्याकडे नेमकी एक दिवस काकांकडे येऊ म्हणाले. मग काका म्हणाले बघ, तुला कृषी पर्यटन बघायचं असेल तर कसं असतं ते. मग ती मुलं आणली, त्यांना रिसिव्ह केलं. आल्यानंतर हातपाय त्याने धुतले. त्यांनी इथं जे काय आहे, पेज भात आहे, वालीची भाजी आहे, अशा प्रकारे त्यांना दिलं. त्यांनी तो नाश्ता वगैरे केला. मग त्यानंतर काय करायचं तर त्यांना सहज फेरफटका मारायला लावला. तिथे एक उंच आंब्याचं झाड होतं आणि ते आंबा लगडलेले होते. त्यांना सांगितलं हे ते नेम लावून दगड मारून ते आंबे पाडायचे. ते सगळं केलं आणि काय रे खाल्ल्या. त्यानंतर दुपारचं जेवण झालं, झोपी गेले. संध्याकाळी काय करायचं तर वडाचं झाड होतं त्या ठिकाणी, वडाच्या झाडावर त्याच्यावर झोके वगैरे त्यांनी घेतले. अशी ती मुलं गोव्याला जाणारी होती. ती 3 दिवस इथे थांबली आणि त्याचा आस्वाद त्या ठिकाणी घेतला. मग ती गोव्याला गेलीच नाही. अच्छा. तर आपल्याकडे कोकणात एवढं आहे की आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत ते आपण त्यांना सगळे शिकू शकतो. त्यानंतर भजन आहे, त्यानंतर दशावतार आहे, अशा काही गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांचा जर वापर केला तर शून्य खर्चात आपलं कृषी पर्यटन होऊ शकतं. अच्छा. आपल्याकडे संस्कृती आहे कोकणामध्ये आणि आदरातिथ्य आपला शेतकरी खूप चांगल्या प्रकारे करतो. जर आदरातिथ्य त्यांनी छान प्रकारे केलं आणि त्याला येणाऱ्यांना खूप छान असं चांगलं खाऊ घातलं तर आपल्याकडे पर्यटन नक्की वाढेल आणि पर्यटनातून खूप पैसा मिळण्यासारखं आहे. की आपल्याकडे सुद्धा ॲग्रो टुरिझम झालं पाहिजे. बीच टुरिझम कन्सेप्ट वेगळा आहे आणि ॲग्रो टुरिझम कन्सेप्ट वेगळा झाला, पण त्यातनं आपल्याला आर्थिक जी उन्नती आहे ती चांगल्या प्रकारे साधू शकतो असं मला वाटतं. अच्छा अच्छा सर, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीवर असा जास्त भर दिला गेला पाहिजे? शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्याला निर्णयक्षम बनवला पाहिजे. जोपर्यंत त्याला आत्मविश्वास वाढत नाही, निर्णयक्षम बनवत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही.
एक शेतकरी आमचे दत्तराम कोदवणी शेतकरी होते, त्यांनी कलिंगड लावलं होतं आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काका म्हटलं कलिंगड का लावलं, नाही उत्पन्न चांगलं मिळतं, पण हे सगळं मार्केटिंग करणं व इथून इतक्या लांबून येणं शक्य नाही, तर काय नाही म्हणे, हे कलिंगड काढायचं आणि तुम्ही वाली करायची. मग त्यांना सुद्धा एवढं वेल सुटलेलं कलिंगड काढायचं म्हणजे त्यांच्या जीवावर होतं. मला चांगलंच चुकीचं वाटत होतं, पण मला माहिती होतं की त्यातून त्यांना वाली लावल्या तर उत्पादन मिळेल. त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना निर्णय शमवलं, त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच ते काढून टाकलं, मला बोलवलं, वाली रुजून आलेलं होतं आणि त्या 5 गुंठ्यामध्ये त्यांनी 50,000चं उत्पादन घेतलं होतं. आणि ते जर त्यांनी कलिंगडमध्ये घेतलं असतं त्यांना फक्त 10 ते 15,000 उत्पन्न मिळालं पाहिजे. जेव्हा हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, आत्मविश्वास वाढला ना, निर्णयाची क्षमतेमध्ये, तो शेतकरी म्हणजे त्या माणसाला 2 वेळ जेवणाची तो परिस्थिती नव्हती, आज तो फार मोठा शेतकरी आहे. फक्त शेतकऱ्याने स्वतःला बदललं पाहिजे, निर्णयक्षम झाला पाहिजे आणि त्याचा आत्मविश्वास फक्त वाढला पाहिजे. बरोबर आहे सर. आणि सर, शासनाच्या कोणत्या कृषी योजना शेतकऱ्यांनी आवर्जून वापराव्यात? शासनाच्या खूप योजना आहेत. शेत परिस्थिती कशी आहे यानुसार त्या योजनांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. तर शासन सगळं देते आज शेतकऱ्याला. म्हणजे जमीन आहे, फळबाग लागवड करायची आहे तर 100% MRGS मनरेगासारखी योजना आहे, जी आता नाव फक्त आता बदललं आहे त्याचं. त्यानंतर तो जर त्याच्यामध्ये बसला नसेल तर भाऊसाहेब फुंडकर सारखी योजना आहे, ती झाडं लागवड केली की जलकुंडासारखी योजना आहे, त्याला लहान लहान जलकुंड तो शेतकरी घेऊ शकतो. जलकुंड झाल्यानंतर त्याला जलकुंडापेक्षा जर मोठं मारायचं तर शेततळ्यासाठी अनुदान आहे. सामूहिक शेततळं म्हणजे अस्तरीकरण असलेलं सुद्धा त्या ठिकाणी शेततळ तो करू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे आहे तर हे कसं सिंचन कसं करायचं, तर सिंचनासाठी सुद्धा ड्रीप इरिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, फवारा सिंचन आहे, याला सुद्धा शासनाकडनं मदत आहे. बागांचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर त्याला सुद्धा शासनाची योजना आहे. आता राहिलं सगळं, आपण एवढं सगळं उत्पादन आलं तर मार्केटिंगसाठी सुद्धा शासनाकडनं मदत होते. बऱ्याच ठिकाणी महोत्सव होतात, त्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याचं काम अपिडासारखी संस्था पण त्या ठिकाणी करते. आणि एवढं सगळं राहिल्यानंतर माल विकला आणि आपल्याकडे राहिला, आता काय करायचं असा जर प्रश्न असेल तर त्याचं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अशी सुद्धा एक योजना आहे की ती योजना शेतकऱ्याला तो शेतकरी त्यात घेऊ शकतो आणि आपलं पिकाचं मूल्यवर्धन करू शकतो. ग्रेडिंग पॅकिंगसाठी आहे, ब्रँडिंगसाठी आहे, ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यांना फार उपयुक्त आहेत, ज्यामध्ये शेतकरी समृद्ध होतो. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी याचा ह्या योजना केला तो आज समृद्ध आहे. शेतकऱ्यांकडे सगळ्या योजना पोहोचतात. माध्यम आहे, कारण कृषी विभागाचा तालुका कृषी विभाग असतो, त्यानंतर त्याच्याकडे मंडळाची रचना असते, त्यानंतर उपकृषी अधिकारी आणि खाली जो क्षेत्रीय स्तरावर काम करणारा असतो तो कृषी सहाय्यक असतो. ज्या ज्यावेळी ग्रामसभा होत असतील तर त्या ग्रामसभेला की आता ह्याच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून योजनांचं प्रसारण होतं, त्यानंतर पेपरमध्ये एखादी योजना आली, बातमीपत्रामध्ये ती दिलेली असते. अशा सगळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगितलं जातं की ह्या योजनेत त्याचा लाभ घ्यावा. अच्छा. सर, अजून तुम्हाला आपल्या कामाबद्दल मिळालेल्या सन्मानांपैकी कोणता सन्मान विशेष असा जवळचा वाटतो? सन्मान खूप मिळालेत. शेतकरी जेव्हा सांगतो की तुमच्यामुळे माझं उत्पन्न वाढलं, तो फार मोठा शब्दांचा सन्मान असतो. खरं. आणि काम केल्यामुळे, म्हणजे जिथून जिथे जिथे काम केलं त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायती असतील, अशा प्रत्येक ग्रामपंचायतीत जाताना गौरव केलेला होता. जिल्हा स्तरावरून असेल, कृषी विभाग असेल किंवा आमच्या आयुक्तालय स्तरावरून सुद्धा कामाची दखल घेतली गेली आणि गौरव केलेला होता, सन्मान केलेला होता. महत्त्वाचं म्हणजे लुपिन फाउंडेशन जी काम करते, सामाजिक संस्था आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत होते, इथे कुठेही त्यांना शिफारस केली नव्हती की पुरस्कार द्या, पण त्यांनी नाव घेतलं, त्यांनी सांगितलं आणि समाजोन्मुख कृषी सहाय्यक असे त्यावेळी मला पुरस्कार दिला. तो अगदी खास आठवणीत राहण्यासारखा होता. क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं ह्यासाठी जे प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांचं उत्पादन त्यामध्ये वाढलं, गट बांधणी झाली, यासाठी त्यांनी तो पुरस्कार दिला होता. अच्छा, खूप सुंदर सर. सर, शेवटी शेतकरी आणि कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी काय संदेश द्याल? आज पाहिलं आपण तर बराच तरुण वर्ग हा नोकरीसाठी मुंबईला जातो किंवा शहराच्या ठिकाणी वळतो.
आपण मगाशी म्हटलं की कोकण ही सुवर्णभूमी आहे आणि कोकणात प्रचंड विविधता आहे. जर बाहेरचे लोक आपल्याकडे येऊन या ठिकाणी जर व्यवसाय करत असतील तर आपण का नाही? मग इथल्या तरुणांनी तो विचार करायला पाहिजे की जर आपण एखादा व्यवसाय चालू केला तर त्याला आज शासनाचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी व्यवसाय चालू केले, शेती चालू केली, पण ती शेती ही संज्ञान असावी. मग त्याच्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या तंत्र आहेत ती जर वापरली तर त्या शेतीमधून तो लखपती करोडपती सहज होऊ शकतो. मग ह्या तरुणांना माझा संदेश आहे, आपल्या वाडवडिलांनी जी शेती आपल्यासाठी अजूनही टिकवून ठेवली त्याच्याकडे पुन्हा पहा आणि शेती ही समृद्ध करा. जेव्हा शेती समृद्ध होईल तेव्हा आपण समृद्ध होऊ. सर, आपण शेती, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पारंपरिक ज्ञान आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण कार्यक्रमात. तोपर्यंत मी आता निरोप घेते. नमस्कार.